हे बघ, मीठ, मसाले, डाळी, तांदूळ हे इथे ठेवलेलं असतं. आणि हो, आपल्या सगळ्या भाज्या, ओलं वाटण या फ्रीज मध्ये अहो ताई, तुम्ही वागताय कशाला? मी बघेन. हो. बरं, सगळ्यात महत्वाचं, नाश्ता सकाळी 9ला लागतो सगळ्यांना. दुपारचं जेवण 1 वाजता आणि रात्रीचं जेवण 9च्या सुमारास तयार झालं तरी चालेल. हा, आणि हो, तिखट अजिबात नको. या घरात तिखट कोणीही खात नाही, नाहीतर तुझंही माझ्यासारखंच व्हायचं. मी पहिल्यांदा लग्न करून जेव्हा या घरात आले ना, तेव्हा मी अगदी गावच्या सारखं मसालेदार जेवण बनवलं होतं. मला वाटलं सगळ्यांना आवडेल, पण झालं उलटच. अगं, सगळ्यांना घाम फुटला. पण हळूहळू सगळ्यांच्या जेवणाच्या, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी तुला कळतीलच. बरं, सगळ्यात महत्वाचं, अभिमन्यूच्या जेवणाच्या वेळांची नीट काळजी घे. मोठा साहेब आहे तो, त्याचं आयुष्य ना अगदी घड्याळाच्या काट्यावर चालतं. त्याला ना सगळं वेळेत लागतं. खरं तर त्याच्या वेळेत लागतं. अभिमन्यू म्हणजे तेच का? घरात सगळीकडे फोटो लागलेत ते? हो, माझा पुतण्या. किर्लोस्करांचे सगळे उद्योगधंदे तोच सांभाळतो. सदा न कदा कामात बुडालेला असतो, कळेलच तुला. एक विचारू? ते अभिमन्यू इथे कधीपासून आहे? अगं, असं काय विचारतेस? हे त्याचंच घर आहे. लहानाचा मोठा तो इथेच झालाय. जन्म इथेच झाला, शिक्षण इथेच झालं. मोहन लहानपणापासून इथेच आहे? हे कसं शक्य आहे? म्हणजे शालू म्हणतीये ते खरं असेल का? अभिमन्यू किर्लोस्कर आणि मोहनचा फक्त चेहऱ्यासारखा असेल का? मोहन, तुझी वृंदा कोण वृंदा? कोण मोहन? नाही, असं कसं होईल? तो स्पर्श, मी माझ्या मोहनचा स्पर्श ओळखणार नाही असं कसं होईल? वृंदा, अगं कुठे हरवलीयस? आणि अभिमन्यू बद्दल का विचारत होतीस? तुम्ही ओळखता का एकमेकांना आधीपासून? नाही, मी पण पहिल्यांदाच ऐकतेय त्यांच्याबद्दल. बर, ठीक आहे. बरं, रात्रीच्या जेवणाला उशीर झालेला कोणालाही आवडत नाही हो घरात. त्यामुळे लवकर, तर आमच्या जाऊबाईंना चिडायला निमित्तच मिळेल. अगं, त्या नाही का मगाशी ओरडत होत्या, त्या माझ्या जाऊबाई. बर, कर हा तू स्वयंपाक. आणि हो, तुला काहीही मदत लागली तर मला बोलव. अभिमन्यू नाही, तो माझा मोहनच असणार. तो मोहनच आहे हे आज सिद्ध करून दाखवेन. मोहन माझ्या हातची पुरणपोळी खायला नाही म्हणूच शकत नाही. मी नको नको म्हणत होते ना, तरी पण ती आली आहे. का आली ती इथे? नाही, तिने इथे यायला नको होतं. मी नाही बोलले ना, तरी पण ती आली. आता तिला कोण वाचवणार? नव्हती यायला पाहिजे. काली ती. कसला आवाज आला? काय
तू बाहेर का आलीस? मूर्ख मूर्ख कुठची पावरट एक नंबरची हा? तू बाहेरच का आलीस? हा? बाहेर आलीस ते आलीस हे सगळं उपद्रव करून ठेवला. अक्कल आहे का नाही? आंटी बाहुलीने पुसून टाक. आवाज बंद एकदम. तोंडातनं एक शब्द फुटता का म्हणे. त्या बाहुलीने सगळं आपण पुसून टाकूया. काय पाप केलं होतं की ही अशी वेडी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली? साफ कर. तूच सगळं मी करते. चुकून झालं असेल, मी करते साफ. छळत राहा नुसती मला. चक्रव्यूहम् अधर्मनिर्मितम् सौभाग्यवती दुर्गवे